SIR जनगणनेच्या कामासाठी आशा स्वयंसेविकांना नियुक्त करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे। या संदर्भात संघटनेकडून ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविकांनी जोरदार आंदोलन केले। संघटनेच्या म्हणण्यानुसार आशा स्वयंसेविकांची नियुक्ती राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करण्यात आली असून त्याचं मानधन हे कामावर आधारित आहे। गर्भवती माता, स्तनदा माता, नवजात बालकांची देखभाल, लसीकरण, पल्स पोलिओ, आयुष्मान भारत योजना, विविध आरोग्य सर्वेक्षण तसेच डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड सारख्या साथीच्या आजारांवरती नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते। आशा स्वयंसेविका या शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी नसून त्यांना योजनाबाह्य कामं देणं योग्य नाही। विशेषतः पावसाळ्यात आरोग्य सेवा अधिक महत्त्वाची असताना निवडणुकीचे अतिरिक्त काम दिल्यास आरोग्य सेवांवरती परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 23 ऑगस्ट 2019च्या आदेशानुसार आशा स्वयंसेविकांना BLO किंवा निवडणुकीची कामं देऊ नयेत असे स्पष्ट निर्देश असल्याचे संघटनेचं मत आहे। आशा स्वयंसेविकांची निवडणूक कामावरील नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा 21 तारखेला ठाणे महानगरपालिकेवरती आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघटनेने दिला आहे। यावेळी कामगार नेते रवींद्र चांगो शिंदे, महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघाच्या वतीने आम्रपाली खरात यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। माझं नाव आम्रपाली खरात, मी आशा वर्कर आहे। आम्हाला जे SRचं काम दिलेलं आहे आशा वर्करांना, त्या कामामुळे आम्ही कामावर आधारित आम्हाला मोबदला मिळतो। आम्हाला काही महिन्याचं पेमेंट मिळत नाही। तर जर आम्ही SRची कामं करत राहिलो तर आमची कामं मागे राहतात। मग आमची कामं आम्ही कधी करून द्यायची? आणि ह्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही कामं एकत्र करा, आधी तुम्ही तुमची एरियातली कामं करा आशा म्हणून आणि नंतर सहाय्यक BLO म्हणून काम करा। तर ते आम्हाला शक्य नाही, कारण की आम्ही काय पूर्ण दिवसभर तेच करत बसायचं का? आम्हाला इतर कामं नाही आहेत कामची। यामुळे आमची उद्या जर एरियामध्ये काही एखादी NC PNC उद्या काही झालं तर त्याचंसुद्धा त्याची जबाबदारी आमच्यावर आहे। त्यामुळे आम्ही ही कामं करणार नाही। उद्या हे रिस्की आहे की उद्या एखादी गरोदर माता, तिला जर सेवा व्यवस्थित मिळाली नाही तर उद्या आरोग्य केंद्रातले सगळे लोक, इव्हन महानगरपालिकेतले अधिकारीसुद्धा आम्हाला विचारतील तुम्ही एरियामध्ये काय करता। त्यामुळे आम्हाला हे SRचं काम नाही द्यावं असं मी शासनाला सांगते। 400 आशा वर्कर आहेत। आम्ही नाही करणार आहोत ही कामं। अंगणवाडीसोबत जो मोर्चा आहे आशा आझाद मैदानावर जुलै 31। कामगार हा आमचा जीवाभावाचा आहे, कामगार हा आमचा आत्मा आहे। हा कामगार काय करतो? आपलं घरदार सोडून 24 तास ड्युटी करतो। आता यांना सेवा फायदे काय आहेत? महानगरपालिकेच्या आयुक्तांनी विचारावा। आयुक्त फक्त टेबलावर काम करतात। मी काय बोललो? आयुक्त सस्पेंड करा। उपमुख्यमंत्र्यांनी काय बोललो त्या दिवशी? आयुक्ताला सस्पेंड करा, कारण आयुक्तच काम करत नाही तर संबंधित खालचे अधिकारी काय करणार काम? माझा अजूनही आक्षेप तोच आहे, आयुक्ताला सस्पेंड करा। मी लोकायुक्ताकडे पेपर पत्रव्यवहार बनवले जाणार आहे। पण आता हे सर म्हणजे काय? स्टेट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट ऑफ इलेक्शन्स कमिशन। आता हा जो रिपोर्ट आहे, आता हे रिपोर्टला अधिकार कोणाचे आहेत? जो अधिकृत अधिकारी आहे, जो अधिकृत कर्मचारी आहे, हा सेवेतला कर्मचारी, त्याला ते अधिकार प्राप्त आहेत तो सर्वे करण्याचा। कुठलाही कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी ऑन द बेसिस ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ बाय लॉज, कामगार आयुक्त लॉज, कामगार बाय लॉज, त्याचा जर हिशोब केला तर आयुक्त अडचणीत येणार। तुम्ही कुठल्या अर्थाने या कामासाठी ह्या आशा वर्कर महिलांना घेतलं? काय ऑथेंटिक ऑथॉरिटी, काय कायदा आहे, काय कानून आहे, काय घटना आहे, काय संविधान आहे? मला ते सांगावं आयुक्तांनी समोर यावं ना। तर मी आयुक्ताच्या टेबलवर येतो, मी सांगतो घटना कानून काय आहे ते। म्हणून जो कोणी आदेश दिलेत ते सर्व निलंबित करा, असं माझा लास्ट आदेश आहे। धन्यवाद।